जेवणार नाहीये मी. थोडं तरी खाऊन घ्या. दिवसभर खूप शिव्या शब्द खाल्लेच आहेत ना. भरलं पोट त्यानेच. हॅलो. हॅलो राधिका, अगं मी बोलून राहिली आई. आई. हा. काऊन ग असं काऊन बोलून राहिली तू? का झालं? नाही काही नाही. मग आवाज काऊन कापून राहिला तुझा? ते तेलकट खाल्लं ना त्यामुळे असेल. असंच राहते पाय, दिवाळीच्या दिवशी असेच पदार्थ खावे लागतात. गरम पाण्याची गुळणी कर बरं, बरं वाटेल. हो. मग कशी झाली दिवाळी? माई खूप इच्छा होती ग तिकडे यायची. म्हणलं सगळ्या आईनी एकत्र मिळून करू साजरी दिवाळी. पण याईचं बागीच्याचं काम अडकलं होतं ना. का करते मग? राहून गेलं. हो, ते काम पण महत्वाचंच आहे ना. हो हो, नाही नाही नाही, बरोबर बरोबर. काऊन ग बाई राधिका असं बोलून राहिली तू? हा, काही बिनसलंय का? नाही. काय बरं राधिका, मायापासून काही लपवू नकोस बरं. एकदम ठीक आहे ना? एकदम ठीक आहे मी. अथर्व आपला? हो. त्याला जास्त फटाके वगैरे उडवू देऊ नकोस बरं. नाही. हा, आणि उडवले तर तूही राह त्यासोबत. नाही आई, मी त्याला कधीच एकटं सोडत नाही. मग गुरुनं का दिला पाडव्याला? अगं नवऱ्यानं का दिलं पाडव्याला? नवरा देते ना गिफ्ट पाडव्याला आपल्या बायकोला. का दिलं? हॅलो राधिका, हॅलो राधिका, हॅलो. हा आई. का ग बाई तू मध्ये मध्ये अशी हरवून जाते? हा, मी आहे इथेच तर आहे ना. मी म्हटलं गुरुनं का घेतलं पाडव्यासाठी आमच्या राधिकाला? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.